स्वागत आहे श्रेयाजमध्ये म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज माझ्या मम्मीने मला टिफिनला दिलेला चिकन पराठा तो माझ्या फ्रेंड्सला खूप जास्त आवडलं. त्यांनी टेस्ट केलं तेव्हा ते बोलले की ती मम्मीला सांग की ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्या चॅनलवर टाक, कारण की आमची पण मम्मी बघून आम्हाला पण हे टिफिनला देतील. तर त्यासाठी आता मी व्हिडिओ बनवणार आहे. हे बघा, इथे आता मम्मीने घेतलेला आहे कांदा कापून बारीक. इथे घेतलेला मम्मीने कांदा बारीक कापून लसूणची पेस्ट केली आहे. हे वडापाव सोबत चटणी मिळाली ती पण टाकणार आहे थोडीशी टेस्ट साठी. ऑप्शनल, हे टोटल ऑप्शनल आहे, मी जस्ट टाकती आहे. आणि मीठ आहे, हळद घेतलेलं आहे, रेड चिली पावडर आहे, हा धनिया पावडर, जिरा पावडर आणि हा गरम मसाला इतकं. हे टोटली ऑप्शनल आहे, हे वालं नाही टाकलं तरी चालणार आहे. हे सगळं लागणार आहे. तुम्हाला जर कांदा कमी करू शकता, स्किप पण करू शकता, पण छान लागतं टेस्टला. आणि आहे आपलं चिकन खिमा, आम्ही हा चिकनवाल्याकडनंच करून आणला होता. आणि आपल्या श्रेयानेच काय केलंय, पीठ मळलेलं आहे. सो आता मी चालू करूया. पीठ तेल लावायचं ना पिठाला, ते नंतर ते मग एकदा सांगते. कांदा, लसूण, गरम मसाला, धना, जिरा पावडर, रेड चिली पावडर, हळद आणि मीठ. म्हणजे तुम्ही घरचा मसाला पण वापरू शकतात. जर हवा असेल तुम्ही धना आणि जिरा पावडर पण स्किप केला तरी चालणार. फक्त गरम मसाला महत्वाचा आहे. मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरते, तो आपल्याला टाकायचा आहे. मला बनवायचं होतं. तेल खूप कमी टाकायचं आहे आपल्याला. तेल टाकल्यानंतर मध्ये टाकूया कांदा, टाकूया कांद्यासोबतच आपल्याला हे मीठ टाकायचं आहे. कांदा नाही टाकला तरी चालणार आहे, छान येते म्हणून मी कांदा ऍड करते. कांदा आपला छान शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजून झाल्यानंतर आपल्याला लसूण, ठेचा, तिखट किती हो त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. आणि सर्व मसाला तुम्हाला तुमची मुलं जर तिखट खात असतील तर तुम्ही ते हा ठेचा टाकू शकतात, नाहीतर नाही टाकला तरी चालणार आहे. थोडंसं टेस्ट खूप छान येते. आता आपलं वाटण खूप छान शिजवून सगळं झालेलं आहे. तुम्ही खिमा वगैरे सकाळीच बनवला होता, आदल्या दिवशी बनवून वगैरे काही ठेवला नव्हता. जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा बनवू शकतो खिमा, पण आपण फ्रेशच द्यायचं मुलांना. आमच्याकडे एकच सुट्टी असते, मधली सुट्टी. छोटी सुट्टी मोठी त्याचं काही नसतं. आणि श्रेयाचं स्कूल असतं 7 o'clockला, 1:20 पर्यंत असतो. खिमा आता मी खिमा टाकलेला आहे चिकनचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता गॅस करते मी बारीक. आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे आपल्याला. झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत शिजवायचं आहे. थोडासा त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे मी अजून. आता आपला किमा रेडी झालेला आहे आणि मम्मीने टाकली कोथिंबीर आणि त्याला थंड करायला ठेवलेलं आहे. वाव, तेल लावून पीठ मळते आणि आता छोटे छोटे बॉईल करून त्यात आपलं चिकनचा जो खिमा आहे तो थंड झालेला आहे तो टाकणार आहेत. किती खाणार आहे? 3. छोटे असतात ना, जर मोठे असले तर 2च खाणार आहे, हे लक्षात द्या.
चक्कर आल्या. आता मम्मीने घ्यायचा हात केला तर अजून पण भारी लागते. तुम्ही पण आपल्या मुलांना नक्की द्या. मला तर खूप आवडलं. चला आता आपण व्हिडिओ आणि नक्की लाईक आणि कमेंट करा. मी बघते रोज व्हिडिओजमध्ये की कमेंट्स नसतात, तर नक्की कमेंट करा की माझे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडतात की नाही, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये.